आणि सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर. सर, आज आपण इथे भेट देण्यासाठी आलेला आहात आणि यामध्ये काही कागदपत्र देखील आपण पाहिली. तर या अनुषंगाने ही जी कारवाई झालेली आहे याबद्दल आपलं काय मत आहे? खरं म्हणजे बुद्धभूमी कल्याण वालधुन या ठिकाणी 30 तारखेला जी कारवाई झाली त्याचा प्रत्येक सुजाण नागरिकानं निषेध करणं गरजेचं आहे. नुसत्या बौद्ध नागरिकानं नव्हे तर ज्या नागरिकाला वाटतं की कायद्याचं राज्य असावं, नियमाचं राज्य असावं, कुणाची मनमानी असता कामा नये, कुणाची दांडगाई असता कामा नये, कुणाची हुकुमशाही असता कामा नये, असं ज्याला ज्याला वाटतं त्या प्रत्येक नागरिकानं 30 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा यांनी जी काही कारवाई केली त्या कारवाईच्या विरोधात उभं राहणं हे पहिलं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की अशा कोणत्याही कारवाई करण्याच्या अगोदर ज्या काही कायदेशीर पूर्तता असतात त्या पूर्तता न करता अचानक कारवाई करणं, तेही एखाद्या बौद्ध धार्मिक स्थळावर, आम्ही तसं पाहिलं तर विरोधात कुणाच्या बोलू इच्छित नाही, पण अनेक मंदिरं मुंबई असो, ठाणे असो, कल्याण असो या ठिकाणी कितीतरी उभे आहेत. त्यांच्यावरती काय कारवाया झाल्या? मागं कामोठेमध्ये कुणीतरी एक आला होता धार्मिक माणूस, लोकांना पाणी नाही मिळालं म्हणून अनेक लोक मेले. त्यांच्यावर कधी कारवाया झाल्या का? पण या कारवाया न करता जे बौद्ध धार्मिक स्थळ आहे, ज्या ठिकाणी दुसरा कुठलाही प्रपंच नाही किंवा कार्यक्रम नाही, पण बौद्ध धर्मीयावरती आपण अतिक्रमण करू शकतो आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांचं एक नैतिक मोरल डाऊन करण्याची जी काही पद्धत आहे ती अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याचा प्रत्येकानं धिक्कार केलाच पाहिजे. सर, आपण स्वतः पक्षप्रमुख आहात आणि कायदे तज्ज्ञ देखील आहात आणि बऱ्याच आता बाहेर जो मेसेज आहे की ही जी कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर स्वरूपाची होती, परंतु त्याला कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. यावरती आपण काय मत मांडता? हा, काही व्हिडिओ माझ्या नजरेसमोर आले, काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही लहान छोटे मोठे जनप्रतिनिधी इकडचे त्यांचे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पाहिले मी. जेव्हा आपण म्हणतो की कागदोपत्रे मी आता मनतेजीच्या सोबत बसून पाहिली, अनेकांनी पाहिलेली आहेत, त्या कागदपत्राच्या नुसार या जागेवरती पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मालकी हक्काचा कब्जा नाही. मग तुम्ही कोणत्या अधिकारांतर्गत कारवाई करता, हा एक मुद्दा आहे. तो दुसरा मुद्दा जवळपास मला वाटतं 1980-81 पासून ही बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी उभा आहे. म्हणजे जवळजवळ 40-45 नाही तर जवळपास 50 वर्ष, 46 वर्ष हा इथला फिजिकल ताबा आहे. आणि कायदा सांगतो की 13 वर्षानंतर ज्यातला कायदा ताबा सतत असतो तो त्या जमिनीतला मालक बनतो. याला लॉ ऑफ ॲडव्हर्स पोझेशन म्हणतात. तो नियम आहे. हे असताना सुद्धा अचानकपणे कल्याण डोंबिवलीच्या प्रशासन यंत्रणेला जाग येणं, आपण हेही विचारलं पाहिजे की ही बुद्धभूमी या ठिकाणी उभी राहिली तेव्हा काही कल्याण डोंबिवली प्रशासन झोपलं होतं का? तेव्हा त्यांनी कुठला अडथळा आणला का? उलट बुद्धभूमी फाउंडेशन उभं करताना इथले जे स्थानिक जमीन मालक होते त्या जमीन मालकांच्या संमतीनं बुद्धभूमी फाउंडेशन बनतेजीच्या सर्व प्रयत्नातून उभी राहिली. पण ती आता उभी राहिलेला एवढा भव्य परिसर अनेकांना कदाचित त्रासदायक वाटत असावा. मग विकासाच्या नावाखाली, पुलाच्या नावाखाली किंवा अन्य कोणत्या तरी कारणास्तव त्याला तिथून बेदखल करणं, पण ते कायद्यात बसलेलं नाही. आणि म्हणून 2-3 कोर्टाच्या निकालामध्ये बनतेजीची बुद्धभूमी फाउंडेशनची इथला जो त्यांचा दावा आहे तो अत्यंत मजबूत झालेला आहे. त्यामुळं कायदेशीर पेपर ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी अशा प्रकारच्या वल्गना करू नयेत, खोटे दावे करू नयेत. किंबहुना त्यांनी कोर्टाची ते कागदपत्र पाहावी, तपासून घ्यावी, नंतर त्याच्याविषयी बोलणं ते संयुक्तिक राहील.
पण जे काही कुणाचे तरी दलाल चमचे म्हणून काम करतात, तर ते लोकांनी ओळखायला हवं की असे लोक कोण आहेत आणि त्याच्यापासून लोकांनी सावध राहावं एवढंच सांगता येईल. 15 तारखेला आंदोलन. हा, मला आत्ताच बनतेजीशी आपल्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर समजलं की या 30 तारखेला जी कारवाई झाली, बनतेजीला मारहाण झाली, बुद्ध मूर्तीची विटंबना झाली, धार्मिक भावना दुखावण्याचा देखील प्रयत्न झाला, त्याचा एक प्रचंड निषेध आहे, देशभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून येत्या 15 तारखेपासून या बुद्धभूमी फाउंडेशन, कल्याण, डोंबिवली परिसरातील सर्व आंबेडकरी जनता यांच्या आणि महाराष्ट्रातील त्या त्या भागातील लोक यांच्या वतीनं 15 तारखेपासून हे आंदोलन सुरू होईल. त्याचं नक्कीच केंद्र हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासकीय मुख्यालय असेल, तेच टार्गेट असेल. आणि मग पुढच्या टप्प्यात तोपर्यंत काही शांतीचे मार्ग निघाले नाही, तर मग 25 तारखेला देखील पुढे एखादा कार्यक्रम उग्र स्वरूपाचा तो पुढच्या टप्प्याचा भाग असेल. मग तो मुंबईला मोर्चा न्यायचा की आणखीन कुठे न्यायचा, की अधिवेशन महाराष्ट्र विधानसभेचं 22 तारखेला सुरू होतंय, तो 22 तारखेनंतर न्यायचा, याबाबत विचार रितसर जी मंडळी याच्यात आहेत ते करतायत.